हॅलो गाईज, मी आज आलो आहे तुळजापूरला दर्शन करण्यासाठी आणि फर्स्ट टाईमच मी व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करतोय. तर तुम्हाला हा व्हॉइस ओव्हरचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. तुळजापूरला आल्यानंतर मला एक गोष्ट दिसली ती म्हणजे गर्दी. बघू शकता तुम्ही, गर्दी काही दिसत नाही बाहेर तरी. आता मध्ये गेल्यावर आपल्याला समजेल की गर्दी आहे का नाही. गर्दी तर काही माहीत नाही, पण इथले शॉप आणि इथले लोक भाविकांची सेवा करताना तुम्हाला नक्की दिसून येतील. इथं आल्यानंतर हे नवीन गोष्ट बघायला भेटली ती म्हणजे चप्पल स्टँड. हे नवीन दिसतंय, त्याच्या साईडलाच एक जुनं आहे ते बंद आहे, पण आता हे नवीन मध्ये आल्यानंतर समजलं इथे एक लाईन नाही तर दोन लाईन आहेत. एक म्हणजे कळूळ साईड आणि दुसरं म्हणजे गोमुख तीर्थ. दर्शनासाठी भले मोठी लाईन लागली होती, त्याच्यामुळे आम्ही मुखदर्शनच घेतलं आणि पुढे निघालो. आम्हाला डोंगराला प्रदक्षिणा घालायच्या होत्या, त्याच्यामुळे आम्ही रीळ घेतला. आणि प्रदक्षिणा का घालतात डोंगराला हे मला माहीत नव्हतं. तर मग मी आजीला विचारलं की आजी, प्रदक्षिणा का घालतात डोंगराला. आजी मला पुढे जातच होतं की तेवढ्यात मला दिसलं की खंडोबाच्या पायाला गोदोरा गुंडाळला. तेवढा मी काढला आणि पुढे हा अनुभव पाहिलाच होता, त्याच्यामुळे भारी पण वाटत होतं, एक्साइटमेंट पण होती आणि पायाला चटके पण बसत होते. 15-16 मिनिटांमध्येच आम्ही प्रदक्षिणा पूर्ण केली आणि प्रदक्षिणा झाल्याच्या नंतर असा रीळ पूर्ण त्या झाडाला गुंडाळायचा थोडाफार. आम्ही देवीच्या दर्शनासाठी निघलो होतो आणि तेवढ्यात आम्हाला समोर दिसलं की कुणीतरी कापूर लावून दिवे लावतोय. वरती आल्यानंतर बघतो तर ऑलरेडी आमच्या समोर लाईन होती खडी. येरमाळ्याची यात्रा लवकरच सुरू होईल, त्याच्यामुळे इथे पण तयारी जोरात चालू. जशी जशी लाईन कमी होत होती तशी तशी एक्साइटमेंट होती आणि भारी पण वाटत होतं की चला आता आपण लवकरच मंदिरात. फायनली आम्ही मंदिरात पोहोचलो आणि चला आपण आता तुळजाभवानीचं दर्शन घेऊ. पुढं येरमाळ्याला पण जायचं आहे, तर तिकडे पण जाऊ. तर आता इथं आल्यानंतर तुळजापूरला गर्दी तर कमी दिसली मला, खूप कमी. पण या ज्या शॉप आहे त्या तुम्हाला 12 महिने शॉप आणि इथले लोक देवीची सेवा करताना आणि आपली सेवा करताना सदैव तत्पर आहे तिथं. तर गर्दी तर खूप कमी दिसली, पण एकदम फ्रेश वाटलं. आपण ज्यावेळेस देवाच्या ठिकाणी जातो ना त्यावेळेस खूप फ्रेश वाटतं, ह्यात तो नो डाऊट. आणि शॉपमुळे तर अजून भारी वाटतं. लास्ट टाईम दर्शनासाठी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस समोरून एंट्री जी आहे ती बंद होती, कारण की मंदिराचं काम चालू आहे, त्याच्यामुळे समोरून एंट्रीच नव्हती कोणाला, फक्त एक्झिट होती दुसऱ्या साईडनी. आता ज्यावेळेस दर्शनासाठी जायचं असेल तर तुम्हाला बॅक साईडने जावं लागत होतं, पण आत्ता आपल्याला समजेल की समोरून एंट्री आहे का नाही. आणि ऊन भरपूर पडतं, त्याच्यामुळे उन्हापासून वाचण्यासाठी अशी व्यवस्था केलेली. आणि पुढे गेल्यानंतर तुमच्या राईट साईडला चप्पलचं स्टँड आहे, तिथं तुम्हाला निःशुल्क चप्पल बॅग वगैरे तुम्ही ठेवू शकता. तिथं कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. आणि आम्ही ज्यावेळेस आत्ता आलो त्यावेळेस बघितलं तर इथं जे चप्पल स्टँड दिसतोय तुम्हाला समोर, तिथं 20 रुपये घेतात. तर हे नवीनच बघायला भेटलं. जुनं जे आहे ते बंद दिसतं आणि नवीन चालू केलं आहे, तर इथं चार्ज घेतात. मध्ये आल्याच्यानंतर मला समजलं की तो एक सोडून 2-2 लाईन आहेत आणि एवढी गर्दी तुम्ही बघू शकता. जी पहिली लाईन दिसते ती आहे कल्लोळाचं म्हणजे आंघोळ करण्यासाठी. पुढची जी लाईन दिसते ती आहे गोमुख तीर्थ. अशा 2 लाईन आहेत. आणि आता चला आपण फक्त आंघोळ वगैरे करू. तुम्हाला पण दाखवतो गर्दी वगैरे, पाणी वगैरे. तिथं पण काम चालू होतं, त्याच्यामुळे ते दोन्ही पण साईडला बंद होतं. ते दोन्ही पण साईडला जाता येत नव्हतं. आणि आत्ता दोन्ही पण साईडकडून तुम्ही गोमुख तीर्थ आणि कल्लोळ याच्यामध्ये पण आंघोळ करू शकता. तर अशा 2-3 ज्या गोष्टी बंद होत्या त्या चालू दिसतात आपल्याला. आणि लाईन बघा तुम्ही, बाहेर काहीच गर्दी नव्हती, पण आत्ता तुम्ही गर्दी बघू शकता मध्ये किती गर्दी आहे, भरपूर अशी गर्दी आहे. तर आम्ही आंघोळ वगैरे केली आणि नंतर मग पुढे दर्शनासाठी गेलो. भरपूर लोक आहेत बघा, ते एवढे असे लोक थांबलेत आंघोळ करण्यासाठी पुढे. असं बघू शकतो मध्ये पण गर्दी बघा, पूर्ण चारही बाजूनी भरपूर. आणि मग आम्ही आंघोळ वगैरे करून परत दर्शनासाठी मध्ये आलो, पण आम्हाला माहीत होतं की पुढे गर्दी असणारच, त्याच्यामुळे आम्ही दर्शन वगैरे घेतलं नाही. मुखदर्शन घेतलं, कारण की आम्हाला येरमाळ्याला पण जायचं होतं. आणि बघू शकता तुम्ही मध्ये किती गर्दी, हे बघा एवढी गर्दी. तर ह्याच्यामध्ये लाईनमध्ये दर्शन घेणं पॉसिबल नव्हतं, कारण की पुढं लेट झालं असतं. म्हणून आम्ही मग दर्शन घेतलं, कारण आम्हाला मेन जायचं येरमाळ्याला, त्याच्यामुळे असं उलटं जायचं नसतं, म्हणून आम्ही आधी तुळजापूरला आलो आणि तुळजापूरहून मग येरमाळ्यात. आता येरमाळ्यात आम्ही आलो होतो आणि आम्हाला डोंगराला प्रदक्षिणा घालायच्या होत्या. तर फर्स्ट टाईमच होता एक्सपिरियन्स हा, म्हणजे कधी केलं नव्हतं ह्याच्या आधी, फक्त बघितलं होतं की असं असतं आहे. मग आम्ही ती जिथं तो रेळी घेतला आणि आम्ही पुढं आलो. पुढे आल्यानंतर आम्हाला दिसलं की इथून सुरुवात आहे. तर मला माहीत नव्हतं ह्याचं काय, हे कशासाठी असतं, म्हणून मी आजीला विचारलं. तर आजी बोलल्या की, त्यांना मी विचारलं की का करतात. आजी बोलल्या की ज्यांचा नवस पूर्ण होतो किंवा ज्यांना काही इच्छा मनात बोलायची असते तर ते, किंवा अजून पण असतात, तर त्या गोष्टी होण्यासाठी हा प्रदक्षिणा घालतात डोंगराला. आणि मी त्यांना विचारलं की किती लांब आहे, तर ते बोलले की हे 1 किंवा 1.5 किलोमीटर असेल अंदाज. म्हणलं मग किती वेळ लागेल, तर ते म्हणलं की अर्धा तास लागतोच. पण मग आम्ही सुरुवात केली. तर जायच्या अगोदरच मला एक खंडोबा दिसले, त्यांच्या पायाला दोरा गुंडाळला होता. आणि तो दोरा काढल्याच्या नंतर ते मला धन्यवाद म्हणण्यासाठी माझ्याबरोबर असे मागे मागेच येत होते. तर मग मला ते खूप भारी वाटलं बघून. आणि मग परत ते गेले निघून पुढे. मग आम्ही काय केलं, रीळ घेतला आणि मग प्रदक्षिणा करायला सुरुवात केली.
पण ज्यावेळेस आम्ही पुढं प्रदक्षिणा करायला सुरुवात केली, स्टार्टिंगला मी खूप एक्साइटमेंट पण होतं, खूप भारी पण वाटत होतं ते चालू. पण ज्यावेळेस जसं आम्ही पुढे चाललो तसं एकदम चटके बसायला लागले, कारण की टेम्परेचरच खूप हाय होतं. खूप चटके बसायला लागले. तुम्ही नुसतं बघू शकता तो खाली पडलेला जो दोरा आहे, तो पुढे गेल्यानंतर भरपूर आहे असा रस्त्यावर. त्याच्यामुळे त्या दोऱ्यावरून जाताना गरम वाटलं नाही बिलकुल, एकदम व्यवस्थित थंड वाटलं. त्यावेळेस भारी वाटायचं. पुढे गेल्यानंतर परत तो दोरा संपायचा आणि परत फरशी लागायची, त्याच्यामुळे खूप गरम लागत होतं. पण हे जे फर्स्ट टाईम करत होतो त्या गोष्टी आणि खूप एक्साइटमेंट असल्यामुळे त्याच्यामुळे काही वाटलं नाही. पण खूप भारी वाटलं हे करताना. तर कुणी डोंगराला प्रदक्षिणा घातल्या त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आणखी कोणाला जर याच्याबद्दल काही महत्त्व माहीत असेल तर त्यांनी पण मला सांगा. आणि आणखी एक गोष्ट असं पण म्हणतात की ज्यावेळेस आपण जिथून दोरा बांधतात आणि ज्यावेळेस जिथून सुरुवात करतो तिथून एकतर पूर्ण कंप्लीट झालं पाहिजे हा सर्कल, एंड म्हणजे शेवटपर्यंत हा दोरा टिकला पाहिजे, संपला नाही पाहिजे किंवा तुटला नाही पाहिजे. दोन्हीपैकी अशी एक जरी गोष्ट झाली तर परत म्हणजे परत दर्शन करावं लागतं तुम्हाला, ओटी वगैरे भरावी लागते आणि परत हे सुरुवात करावी लागते असं म्हणतात. तर आमचं काय असं काही झालं नाही. आमचं व्यवस्थित सगळं दोरा पण भरपूर उरून राहिला आणि चटके तेवढे बसत होते तर बापरे! पण खूप भारी वाटत होतं. आम्ही एकदम फास्ट, आजी बोलल्या की हा पूर्ण कंप्लीट करायला 15 ते 16 मिनिटं सॉरी अर्धा तास लागतो हा पूर्ण सर्कल कंप्लीट करायला. पण आम्ही 17-18 मिनिटामध्येच कंप्लीट केलं, कारण की आम्ही फास्ट चालत होतो. त्याच्यामुळे आम्हाला जास्त वेळ पण नाही लागला आणि आम्ही ते लवकर म्हणजे तो हे आहे सर्कल जे आहे ते कंप्लीट केलं. पण मध्ये जो दोरा आहे ना, तो असा हवेमुळे पूर्ण असं हलत होता. तर मी त्याला मध्ये असं लटकत होतो, जेणेकरून तो तुटू नये, कोणाच्या पायाखाली येऊन किंवा कोणाला त्रास होऊ नये त्याने किंवा अडकू नये कोणाच्या पायात, त्याच्यामुळे मी त्याला लटकत होतो. पुढे आल्याच्यानंतर आम्ही चालूच होतं आमचं प्रदर्शनाचं, तर तेवढ्यात आम्हाला पुढे हे असे दगड दिसले. दगड एकावर एक ठेवलेले होते, कुणी 2 ठेवले होते, कुणी 4 ठेवले होते, कुणी 5 असे 3 असे ठेवलेले होते. हे बघितलं पण मला नाही समजले काय आहे. तर ज्याला कोणाला माहीत असेल नाही काय सीन हा, तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर असंच आम्ही प्रदक्षिणा घालत कधी प्रदक्षिणा कंप्लीट झाली हे पण नाही समजलं. आणि पुढं काही लोक एन्जॉय करत होते, डान्स वगैरे त्यांचा चालू होता. तर असं आमची प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि दोरा जो उरला तो थोडासा त्या झाडाला गुंडाळाचा, म्हणजे इथे एंड होतो. तर अशा आपली प्रदक्षिणा कंप्लीट झाल्या, काही प्रॉब्लेम नाही येता. आणि त्याच्यानंतर मग आम्ही प्रदक्षिणा अगोदर करावं लागते, नंतर दर्शन करावं लागतं. तर आम्ही प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि मग आम्ही दर्शन करण्यासाठी वरती निघालो. तर दर्शन करायला निघाल्याच्यानंतर आम्ही आता आम्हाला लाईनमध्येच करायचं होतं दर्शन, कारण की हे मेन आम्हाला दर्शन करायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही लाईनने जाणार होतो दर्शन करण्यासाठी. तर आम्ही वरती गेलो दर्शन करायला. तर आम्हाला कापूर दिसले, कोणीतरी नवस पूर्ण करत होतं. पूर्ण खालून कापूर लावला होता आणि नवस कंप्लीट म्हणजे त्यांचा फेडायचा चालू होता. तर ते बघितलं आणि आम्ही वरती आलो. दर्शन करायला गेलो. जायच्या आधी अगोदर तुम्हाला मुखदर्शन पण भेटतं, पण तुम्हाला मुखदर्शन करायचं किंवा लाईनने ते तुमच्यावर डिपेंड आहे. तर आम्ही मुखदर्शनापाशी थांबलो, कारण मला हे बघायचं होतं. तर वारं आलं होतं काही लोकांच्या अंगात. तसंच आम्ही मग वरती आलो तर बघितलं तर लाईन होती, पण ही लाईन छोटी होती, जास्त काही लाईन मोठी नव्हती. आता लवकरच येरमाळ्याची यात्रा चालू होणार, त्याच्यामुळे कळस म्हणा किंवा भरपूर अशा पूर्ण मंदिरामध्ये किंवा साईडला तयारी चालू आहे जोराने त्यांची, कारण की आता लवकर जत्रा चालू होणार त्याच्यामुळं. आणि पुढे आल्यानंतर जसं लाईन कमी होत होती तसं एक्साइटमेंट होती, कारण की आता दर्शनाचं आम्ही खूपच देवीपाशी यायला खूपच आम्ही एकदमच जवळ येऊन टेकलो आणि मध्ये जास्त काही म्हणजे अलाउड नव्हतं व्हिडिओ शूट वगैरे, त्याच्यामुळे मी थोडंफार मध्ये शूट केलं. तर असा होता आपला हा ब्लॉग. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.